गायींना हा जो चारा दिला जातो त्याला TMR म्हटले जाते, जो की एक प्रकारचा बॅलन्स्ड न्यूट्रिशन डाएट आहे, ज्यामध्ये रेग्युलर वाळलेले गवत, अल्फाफा नावाचे एक प्रकारचे गवत, कापसाच्या बिया, कॉर्न ग्लुटेन पॅलेट्स आणि पाणी असते। एका मोठ्या फीड वॅगनमध्ये या सगळ्याचे मिक्सचर केले जाते, जे दिवसातून 2 वेळा या गायींना दिले जाते, सकाळी 7 वाजता आणि दुपारी 3 वाजता। सकाळी राहिलेला चारा हा दुपारी दुसरं गवत देण्याच्या आधी या वॅगनने ढकलून बाजूला केला जातो आणि नंतरच फ्रेश चारा या गायींना देण्यात येतो। आज आम्ही पोहोचलो तेव्हा इथल्या 3 गायींना पिल्ले झाली होती। तर जन्मलेल्या वासरूंना त्यांच्या आईपासून लगेच वेगळे केले जाते आणि वेगळ्या ठिकाणी ठेवले जाते। या वासरांना फॉर्म्युला मिल्क किंवा पावडर मिल्क देण्यात येते। या गायींसोबत इथे राहते ही मनीमाऊ, तिचं नाव आहे सुशी। चारा खाण्यासाठी या गायी समोरच्या भागात येतात आणि जेव्हा त्यांना विश्रांती करायची असते तेव्हा त्यांच्या विश्रांतीसाठी बनवलेल्या मागच्या भागात या जाऊन बसतात। इथे बघण्यासारखी गोष्ट होती तो म्हणजे हा इथला रोबोटिक मिल्कर। अनफॉर्च्युनेटली खूप जवळ जाऊन मला हा व्हिडिओ शूट नाही करता आला, पण आम्ही जे बघितले आणि आमच्या गाईडकडून जे ऐकले ते मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते। तर आमच्या गाईडने आम्हाला असे सांगितले की इथल्या काही गायींची धार ही या रोबोटिक मिल्करच्या सहाय्याने काढली जाते आणि बाकीच्या गायींची धार ही पारंपरिक पद्धतीने काढतात। आता पारंपरिक पद्धत म्हणजे आम्हाला असे वाटले की आपल्याकडे आपण जसं हाताने धार काढतो, पण यांची पारंपरिक पद्धत होती की प्रत्येक गाईला सेपरेट मशीन लावून धार काढणे। रोबोटिक मिल्करसाठी इथल्या काही गायींना त्यांनी ट्रेन केलेले आहे। या गायी त्यांच्या वेळेनुसार आणि त्यांना वाटते तेव्हा या मिल्करमधून स्वतःची धार काढून घेण्यासाठी स्वतःच हजर होतात। तुम्ही इथे बघू शकताय की आत जाण्यासाठी या गायी अशा लाईनमध्ये उभ्या आहेत। इथे आतमध्ये गेल्यानंतर एका ठराविक ठिकाणी या गायी थांबतात आणि तेव्हा हा रोबोटिक आर्म मूव्ह होतो आणि गायीच्या एक एक थानाला अटॅच होतो। कधी गायीने लात वगैरे मारली आणि अटॅच झालेला हा आर्म खाली पडला तर ॲटोमॅटिकली खाली पडलेल्या आर्मचे क्लिनिंग आणि सॅनिटायझेशन होते आणि आर्म पुन्हा गायीच्या थानाशी कनेक्ट होतो। कुठल्या थानातून दूध यायला चालू झाले आणि किती दूध कलेक्ट झाले याचं रेकॉर्ड या स्क्रीनवर आपण बघू शकतो। सुमारे 8 मिनिट इतका वेळ एका गायीचे दूध काढण्यासाठी लागतो। जसे मी तुम्हाला मगाशी सांगितले की इथल्या प्रत्येक युनिटमध्ये युनिव्हर्सिटीचे स्टुडंटच काम करतात, तर या युनिटला काम करण्यासाठी एकूण 4 लोक त्यांच्या वेळेनुसार